मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू आता विनूला म्हणते, चल उठ पटकन, आपल्याला जिंकायचंय. तेव्हा विनू आता उठतो. सिंधू आता त्याला म्हणते, कम ऑन विनू, तू हे करू शकतोस. तेव्हा विनू आता हो असं म्हणतो. ते दोघेही एकमेकांचा हात पकडून पुढे जाऊ लागतात. तेव्हा आता दुसरीकडे मधू सुद्धा म्हणत असते, कम ऑन सावी, चल पटकन, आपल्याला जिंकायचंय. तेव्हा राघव आता सावी आणि विनूला म्हणत असतो, चला पटपट, चला पटकन चला, कारण तुम्हाला जिंकायचे दोघांनाही. तूही जिंकण्यासाठी आता सावीला ओढत ओढतच घेऊन चाललेली असते. तर आता विनू अगोदर राघवच्या हातावर टाळी देतो, त्यामुळे आता तो जिंकतो. मग आता सिंधू विचारते, राघव कोण जिंकलं सांगा ना पटकन. तेव्हा आम्ही जिंकलो ना. मग आता मधू म्हणते, नाही आम्ही जिंकलो. त्या दोघींचं तुतू मायमाय सुरू होतं आणि सावी आणि विनूसुद्धा आम्हीच जिंकलो असं म्हणत असतात. त्याचवेळी राघव म्हणतो, थांबा, खेळाचे विजेते आहे टीम ए म्हणजे विनू. तेव्हा विनूला खूपच आनंद होतो. तर आता मधूचा मात्र जळफळाट होऊ लागतो. आता सावी जोराजोरात टाळ्या वाजवत असते. मग आता मधू म्हणते, आपण हरलोय, तुला कळत नाही का गं सावी, तू काही टाळ्या वाजवतेस. तेव्हा सावी म्हणते, मला माहीत आहे आपण हरलोय, परंतु माझा भाऊ जिंकला आहे ना, म्हणून मी टाळ्या वाजवतीये. तेव्हा मधू विचारते, काय ग, याचा अर्थ विनू जिंकावा म्हणून तू हरलीस का. मग आता सावी म्हणते, नाही, तू माझ्या पायाला तो दुपट्टा किती टाईट बांधला होता, मला चालता सुद्धा येत नव्हतं, बघ कसा रोवन उठलाय ते. आणि माझी आई मला नेहमी म्हणते की कधीही हेल्दी कॉम्पिटिशन करावी. मग आता सिंधू म्हणते, करेक्ट. तर आता राघव विनूला उचलून घेतो. मग आता सिंधू, राघव आणि विनू हे तिघेही बाजूला जातात. आता सावीला अडवत मधू ही म्हणते, काय ग, तू कुठे चाललीस, तू मुद्दामच हरवलं ना. मग आता सावी म्हणते, नाही, मी किती वेळा सांगू, मुद्दाम नाही हरवलं, माझा पाय खूप टाईट बांधला गेला होता, त्यामुळे मला खरंच व्यवस्थित चालता आलं नाही. तेव्हा सावी आता तेथून जाते आणि पुन्हा एकदा विनूचं कॉंग्रॅच्युलेशन्स करते. तेव्हा तो थँक्यू असं म्हणतो. पुढे आता डॉक्टर काकू, खरंच तुम्ही खूप ना चांगले आहात असं जेव्हा विनू म्हणतो, तेव्हा सिंधूच्या आनंदाला पारावारा राहत नाही. राघव देखील खूपच खुश होतो. मधू मात्र आता विनूचं हे बोलणं ऐकून मागे पाहते आणि तिचा जळफळाट होतो. पुढे आता विनू म्हणतो, त्यानंतर आता तो पुन्हा सिंधूचे सारखे आभार मानतो आणि म्हणतो, जेव्हा स्कूलमध्ये रनिंग कॉम्पिटिशन होती तेव्हा माझ्या पायाला खरं तर बेल्ट होता, लागलं होतं, पण तुम्ही मला तेव्हा धीर दिला होता आणि तेच मला आज सगळं आठवत होतं. त्यामुळे आज मी सुद्धा तुमच्यामुळे जिंकलो आहे आणि तेव्हासुद्धा तुमच्यामुळे जिंकलो होतो. आता असं विनूने एकदम पॉझिटिव्ह बोलल्यानंतर सिंधूला खूपच आनंद होतो. आता विनू लगेच सिंधूला मिठी मारतो. तेव्हा राघव अगदी भरून येतं, कारण सिंधूचा विनू हा अगदी तिच्याजवळ असतो आणि तिचं हे स्वप्न पूर्ण झालेलं असतं. आता विनूला सिंधूच्या बाजूने भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मधूची मात्र चांगलीच आता तारांबळ उडालेली असते. काही वेळानंतर आता विनू सावीला म्हणतो, चल आपण मस्तपैकी अगदी क्रिकेट खेळूयात. तेव्हा सावी हो असं म्हणते. मग आता पुढे अगोदर मी बॅटिंग घेऊ का असं विनू विचारतो. तेव्हा सावी म्हणते, नाही अगोदर मी बॅटिंग घेणार, कारण दरवेळी विनू ना तू असंच करत असतो, दरवेळी तू अगोदर बॅटिंग घेतो आणि मग मला व्यवस्थित खेळता येत नाही. त्या दोघांचं सारखं सारखं मी चाललेलं असतं. त्याचवेळी राघव म्हणतो, शांत बसा, आपण काय करू, एक टॉस करू आणि जो कोणी टॉस जिंकेल तो बॅटिंग करेल, चालेल ना. मग आता ठीक आहे असं आता विनू म्हणतो. पुढे आता सावी हट्ट करू लागते, नाही मलाच बॅटिंग हवी आहे. मग आता राघव म्हणतो, मी समजवतो तुम्हाला असं म्हणून तो विनूला विचारतो, बाळा सावी तुझी लहान बहीण आहे की नाही. तेव्हा विनू म्हणतो, बाबा अहो तुम्ही मला नेहमी असंच समजावत असता की ती माझी लहान बहीण आहे, म्हटल्यावर मी सगळं तिचं ऐकायचं, पण आता यावेळी मी ऐकणार नाही आहे. तेव्हा आता पुढे राघव समजावतो, अरे बाळा, खेळताना तू किती वेळा आऊट होतोस, तरीही मी तुला समजून घेतो, आऊट देतो का नाही ना. मग आता मी एवढं सांगतोय तर सावीसाठी तू थोडं ॲडजस्ट कर ना, दे ना तिला बॅटिंग. तेव्हा ओके बाबा, हे घे सावी, बॅटिंग कर असं विनू अगदी नम्रपणे म्हणतो. तर विनू म्हणतो, हे बघ, जर जास्त लांब बॉल गेला तर तुलाच आणावा लागेल. सावी म्हणते, मी बॅटिंग करणार आणि मीच बॉल कसा घेऊन येणार.
तेव्हा आता सावी बॉल आणणार नाही या विचाराने विनू म्हणतो आता चिटिंग करायची नाही, गुपचूप बॅटिंग माझ्याकडे द्यायची असं हुशारीने आता तो म्हणतो। त्याचवेळी सावी म्हणते बाबा हा पुन्हा चिटिंग करायला लागला। तेव्हा राघव म्हणतो थांबा जरा शांत राहावं दोघांनी पण, आता मीच माझं ठरवतोय, तुम्ही दोघीही अगोदर बॅटिंग करणार नाही, मीच अगोदर बॅटिंग करणार। तेव्हा सर्वजण आता क्रिकेट खेळू लागतात। मधू या सगळ्यांकडे पाहत असते आणि तिला प्रचंड राग आलेला असतो। राघवची पूर्ण फॅमिली आता एकत्र आलेली असते त्यामुळे तिचा जळफळाट होतो। सावी आता सर्वांचं व्हिडिओ शूटिंग काढते। मग त्यानंतर आता मधू ही सगळ्यांकडे रागात पाहते आणि सर्वांचा डोळा चुकवूनच ती आता गाडीत बसते। इकडे आता सिंधू विचारते चला मी आता बॉलिंग करू का, त्यावेळी हो असं राघव म्हणतो। मग आता ती बॉलिंग करण्यासाठी म्हणून जरा मागे येते तर आता मधू लगेच गाडीत लपून बसते। आता सिंधूने आपल्याला पाहू नये यासाठी ती पूर्ण खबरदारी घेत असते। इकडे मात्र सर्वजण क्रिकेट खेळण्यामध्येच आता व्यस्त असतात। विनू आता बॅटिंग करत असतो। त्याचवेळी सावी म्हणते कम ऑन आई, ऑल द बेस्ट। तेव्हा सिंधू आता थँक्यू असं म्हणते। त्यानंतर मधू आता गाडीत काहीतरी ऑन करून ठेवते आणि लगेच पळतच बाहेर येते। सावी मात्र सगळं व्हिडिओ शूटिंग आता काढत असते। इकडे आता विनू हा म्हणतो की मी बॉल खूप लांब मारलाय बरोबर ना, मग आता सावी आण ना गो प्लीज। तेव्हा सावी म्हणते मगाशी विनू तू काय म्हणाला होतास की जो कोणी जास्त लांब बॉल टाकेल त्याने स्वतःने आणायचा म्हणून। तेव्हा ठीक आहे असं विनू अगदी शांतपणे म्हणतो। तो बॉल आता नेमका त्या गाडीच्या खाली गेलेला असतो। त्या गाडीमध्ये मधूने जो हँडब्रेक असतो तो ऑन करून ठेवलेला असतो जेणेकरून तेथे सिंधू आता बॉल घेण्यासाठी येईल आणि मग तिच्या अंगावरच आपोआप ती गाडी जाईल आणि एकदाचा माझ्या आयुष्यातला राघवच्या आयुष्यातला काटा निघून जाईल असं आता तिला वाटत असतं। परंतु नेमका विनू हा बॉल घ्यायला आल्यामुळे इकडे मधूच्या चेहऱ्यावर 12 वाजतात। आता विनू हा बॉल घेतो खरं, परंतु ती गाडी हळूहळू पुढे येऊ लागते। तसतशी मधूच्या मनाची आता धाकधूक वाढू लागते, कारण मधू आता म्हणू सुद्धा शकत नसते की तुझ्या अंगावर गाडी येतीये। परंतु आता सिंधूला कसं दोषी ठरवायचं हे आता मधूला चांगलंच माहीत असतं। तरच मधू ही एकदम शांत बसून घेते। त्यानंतर सिंधूचं लक्ष पाठीमागे विनूकडे जातं। तेव्हा विनू हा आता गाडीच्या समोरच उभा आहे हे सिंधूला समजतं। त्यामुळे सिंधू ही विनूला जोरात आवाज देते, कारण तिने स्पष्टपणे पाहिलेलं असतं की विनूच्या अंगावर हळूहळू ती गाडी येतीये। त्यावेळी ती आता धावतच पुढे जाते आणि आपल्या विनूला बाजूला ढकलते। त्यामुळे आता विनूचा जीव वाचतो। मग आता सिंधू आता लगेच पुढे जाते आणि ती गाडी थांबवण्याचा खूप असा प्रयत्न करते। राघव सुद्धा हे सगळं काही पाहत असतो आणि तो धावतच बॅट टाकून तेथे हँडब्रेक व्यवस्थित करण्यासाठी येतो। मग आता सिंधू ही अचानक खाली पडते। तिला असं वाटत असतं की आता माझ्या अंगावर गाडी येते की काय, म्हणून ती पूर्णपणे घाबरलेली असते आणि तेथे रस्त्यावरच पडलेली असते। आता मधू मात्र इकडे खुश होते, कारण मधूला असं वाटत असतं आता सिंधूच्या अंगावर गाडी जाणारच, म्हणून ती आता हसते। तेवढ्यातच आता राघव जातो आणि गाडी बंद करून हँडब्रेक देखील व्यवस्थित करतो। त्यामुळे आता सिंधूकडे तो पटकन येतो, तिचा हात हातात पकडून विचारतो सिंधू तू बरी आहेस ना। मग आता सिंधू म्हणते हो मी बरी आहे, मला काहीही झालेलं नाहीये, पण विनू असं म्हणून ती विनूकडे जाते आणि विनूला अगोदर घट्ट मिठीत घेते। म्हणते बाळा तुला कुठे लागलं तर नाही ना। तेव्हा तो म्हणतो नाही मला कुठेही लागलं नाही डॉक्टर काकू। त्यानंतर आता मधू ही सिंधू जवळ येते आणि रागातच तिला विचारते काय ग तू हे काय केलंस। तेव्हा सिंधू म्हणते मी काय केलंय, अगं मी तर विनूचा जीव वाचवलाय। तेव्हा तूच अगोदर लोकांचा जीव धोक्यात टाकतेस आणि मग नंतर त्यांना वाचवायला जातेस असं रागातच आता जेव्हा मधू म्हणते तेव्हा सिंधूला प्रचंड राग येतो। ती म्हणते काय म्हणालीस तू, पुन्हा बोल। अगं तुला नक्की काय म्हणायचंय, मी विनूच्या अंगावर गाडी आणली असं म्हणायचंय का। तेव्हा मधू म्हणते ते मला काही माहीत नाही, मला फक्त लोकांना तुझा खरा चेहरा दाखवायचा आहे एवढंच, बस काही नाही। तुला माझ्या विनूला माझ्यापासून लांब करायचंय म्हणून तू हे सगळी नाटकं करतेस ना, मला चांगल्या प्रकारे माहीत आहे।
तेव्हा विनू आता त्या दोघींचं बोलणं ऐकत असतो आणि राघवला मात्र खूप राग येतो. पण मधू आता सरळ सरळ सिंधूवर आरोप करत असते आणि म्हणत असते की तूच हे सगळं काही केलं आहे. राघवच्या रागाचा पारा अजूनच चढतो. पुढे आता मधू विचारते, अगं काय सांगितलंस तू विनूला की तू त्याची खरी आई आहे म्हणून? मग खरी आई अशी वागते का? सांग ना मला आता, असं ती आता सिंधूला जाब विचारते. अगं खरी आई कधी आपल्याच मुलाचा जीव धोक्यात टाकते का? असे अनेक प्रश्न आता मधू ही सिंधूला विचारत असते आणि सरळ सरळ स्वतःने हे कृत्य केलेलं असूनही सिंधूवर आरोप करत असते. राघवला आता चांगल्यापैकी माहीत असतं की सिंधू तर माझ्या डोळ्यासमोरच होती आणि तिने हे काहीही केलेलं नाहीये. तेथे सर्वांनाच म्हणजे सावीला आणि विनूला सुद्धा माहीत असतं. आता मधूचं हे वागणं, हे बोलणं कुणालाच आवडलेलं नसतं. त्यानंतर मधू आता म्हणते की एक आई आपल्या मुलाचा जीव घेण्याचा कसा प्रयत्न करू शकते, असं म्हणून आता ती सिंधूवर सरळ आरोप करते की विनूच्या अंगावर तूच गाडी घालण्याचा प्रयत्न करत होती. आता सिंधूचा राग अनावर होतो तेव्हा ती आता सणासण मधूच्या मुस्काटीत मारते. तेव्हा आता मधू गालत चोळत राहते आणि रागातच सिंधूकडे पाहते. मात्र आता त्या दोघींकडे पाहतच राहतो. नक्की काय चाललंय त्यालाही कळत नाही. पुढे आता सिंधू म्हणते, आजपर्यंत मी तुझी प्रत्येक गोष्ट माफ केली, प्रत्येक गुन्हा माफ केला. अगं तुझं ते खोटं बोलणं, माझ्या घरच्यांशी वाईट वागणं, परंतु आज तू माझ्या मुलाच्या जीवावर उठलीस. हे मी कधीच सहन करणार नाही हा मधू. आणि आता तर तू पुन्हा पुन्हा खोटं बोलतीयेस. तेव्हा मधू आता अगदी रागातच म्हणते, मी नाही अगं तूच खोटं बोलतीयेस. आता त्या दोघीही एकमेकींबरोबर खूप भांडणं करत असतात आणि तू खोटं बोलतीये असं एकमेकींना म्हणतात. त्यानंतर आता रागातच सिंधू मधूकडे पाहत असते. तेव्हा माझ्याकडे अशी काय बघतीयेस ग तू? माझ्याकडे प्रूफ असल्याशिवाय मी अजिबात काही बोलत नाहीये, असं मधू म्हणते. तर मधू आता लगेच विनूला विचारते, बाळा आज ड्राईव्ह कोण करत होतं? कोण तुला इथे घेऊन आलं सांग बरं? तेव्हा सर्वात शेवटी गाडीतून खाली कोण उतरलं असं आता मधू विचारते. तेव्हा तो म्हणतो, डॉक्टर काकू गाडीतून खाली उतरल्या. तेव्हा आता मधू खूपच खुश होते आणि म्हणते, सर्वात अगोदर गाडीतून तू खाली उतरलीस आणि तूच हे सगळं काही केलंस. मग अगं तू जेव्हा गाडीतून खाली उतरली तेव्हा हँडब्रेक लावण्याची जबाबदारी कुणाची होती? तूही सरळ सरळ सिंधूवर आरोप करत असते. सिंधूला माहीत असतं की मी नक्की काय केलंय ते. पण आता सिंधू ही विनूसमोर उगीच तमाशा नको म्हणून आता मधूला काही बोलत नसतं. मधू सारखीच विनूच्या नजरेतून सिंधूला पाडत असते. त्यामुळे सिंधू आता पुढाकार घेत म्हणते, मधू मी काही केलेलं नाहीये. अगं आता माझाच काय, आता विनूचाही तुझ्यावर कधीही विश्वास बसणार नाही, असं रागातच राणी म्हणते. आता तू माझ्या विनूशी बोलायलाही यायचं नाही आणि त्याच्या आसपास तर अजिबात फिरकायचं सुद्धा नाही. तेव्हा सिंधूला आता खूपच वाईट वाटतं. मग आता मी फक्त त्याला लागले की काय हे पाहण्यासाठी आले होते, असं सिंधू म्हणते. तेव्हा त्याची काही गरज नाही, असं मधू रागातच म्हणते. अगं तू अशी काळजी घेणार आहे का माझ्या विनूची? आणि त्याला काही झालं असतं म्हणजे? पुढे आता मधू म्हणते, राघव तुम्हाला असं वाटतं ना की विनू तुमच्याजवळ राहावा आणि तुम्ही त्याची काळजी घेणार? मग अशी तुम्ही जर काळजी त्याची घेतली तर मी कसं ठेवेल रे तुमच्याकडे त्याला? कारण तुम्ही तर सरळ सरळ त्याच्या अंगावर गाडी घालायला निघालात. आज या सिंधूच्या बेजबाबदार वागण्यामुळे माझ्या विनूला शिक्षा भोगावी लागली असती. नाही आता माझा विनू इथे राहणारच नाही, असं मधू आता रागातच म्हणते. तेव्हा चल विनू असं म्हणून ती आता विनूला घेऊन चाललेली असते. तेव्हा आता सिंधू म्हणते, थांब मधू. पुढे आता सिंधू म्हणते, थांब म्हटलंय ना तुला एकदा, कारण माझं बोलणं अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. त्यावेळी मला काही ऐकायचंच नाहीये, असं रागातच आता मधू म्हणते. अरे विनू तू अगोदर चल, असं म्हणून आता ती त्याचा हात पकडून घेऊन चाललेली असते. तेव्हा आता सावी लगेच पुढे जाते, विनूचा हात पकडते आणि मग विनू तेथेच थांबतो. तेव्हा मधू म्हणते, काय झालं विनू? असं म्हणून ती मागे पाहते तर विनूचा हात पकडल्यामुळे आता त्या तिघांनाही थांबावं लागतं. पुढे आता सावी म्हणते, हे बघ विनू तुला मधू काकू बरोबर जायचं असेल तर तू जा, पण त्या अगोदर ना हा व्हिडिओ बघ आणि मग तुला समजेल की कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतंय. त्यावेळी विनू आता लगेच तो मोबाईल घेतो आणि लगेच त्यामध्ये तो व्हिडिओ पाहतो. मधू खूपच घाबरते, तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. त्यावेळी आता सिंधू म्हणते की का गं तुझ्या चेहऱ्यावरचा रंग एवढा का उडालाय? सावी लाव बरं तो व्हिडिओ. मग आता सावी पुन्हा एकदा विनूच्या हातातून तो फोन घेते आणि व्हिडिओ ऑन करते.
पुढे आता मधूचं कारस्थान विनूसमोर येत असतं, कारण सावी म्हणत असते, बघ आता विनू तूच बघ, हे बघ ही बघ मधू काकू ही गाडीचा दरवाजा उघडून आतमध्ये गेली आहे आणि हिनेच तो हँडब्रेकसुद्धा काढला होता. तो हँडब्रेक काढून ती पूर्णपणे साईडला गेली आणि मगच गाडी पुढे पुढे यायला लागली. यावरून काय समजतंय तुला? स्पष्टपणे दिसतंय ना आता कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे ते. पुढे आता विनू सगळं काही त्या मोबाईलमध्ये पाहत असतो आणि मग सावी पुढे सांगू लागते, त्यानंतरच तू तो मोबाईल घेण्यासाठी तिथे गाडीजवळ गेलास आणि मग ती गाडी तुझ्या अंगावर जेव्हा येत होती तेव्हा माझी आई धावतच पुढे आली आणि विनू तुला वाचवलं. आता माझ्या आईला तुझ्या नजरेमधून पडण्यासाठी ह्या मधू काकू काही पण डाव रचतायस, त्यांनीच हे कारस्थान केलं आणि मग उगीच माझ्या आईवर त्या आरोप करतायत. तुला हे पटतं का विनू? आता विनूसमोर सर्व चित्र अगदी स्पष्ट झालेलं असतं. त्यानंतर ती विनूला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते की बघ तेव्हाच माझी आई आली आणि तुला वाचवलं आणि उगीच या मधू काकू माझ्या आईवर आरोप करतायत, कारण माझी आई ही गाडीला अडवण्याचा खूप प्रयत्न करत होती, परंतु जेव्हा माझे बाबा पुढे आले ना तेव्हा त्यांनी तो हँडब्रेक अगदी व्यवस्थित लावला आणि मग माझी आई तेथे खाली पडली, मग माझ्या बाबांनी तिला उचललं. हे सगळं काही सावी अगदी शांतपणे त्याला सांगत असते आणि विनूलाही ते समोर दिसत असतं, त्यामुळे आता त्याचा सिंधूवर विश्वास बसतो. मग आता सिंधूने शेवटी या मधूचं कारस्थान विनूसमोर उघड केलेलंच असतं. पुढे आता सावी विचारते, खरं कोण बोलतोय, तुला समजलं का विनू? तेव्हा विनू हा सिंधूकडे पाहतच राहतो. आता सावी सांगते, अरे आईच आपल्याला वाचवायला आली आणि आईनेच तुला सेफ केलं. अरे तिने स्वतःचा विचारसुद्धा केला नाही, कारण तुझी मम्मा फक्त उभे राहून पाहत होती. ती तुला वाचवायला आली का? अजिबात नाही. तेव्हा राघव आणि सिंधू रागातच मधूकडे आता पाहत असतात. मधूच्या पापांचा आता घडा भरत चाललेला असतो हे आता सिंधूला माहीत असतं, त्यामुळे ती आता जरा गप्प असते. पुढे सावी म्हणते, अरे तू मम्मा मम्मा करतो ना, पण तुझी मम्मा तुला सेफसुद्धा करायला आली नाही. त्यावेळी आता पुढे मधू म्हणते, विनू हे बघ बाळा, जे दिसतंय ना तसं अजिबात नाही आहे. अरे त्याचं काय झालं होतं, माझा फोन तर गाडीत राहिला होता म्हणून मी तो फोन आणायला गेले होते, मी हे काहीही केलेलं नाहीये, असं आता मधू स्वतःची बाजू मांडत विनूला सांगते. तेव्हा आता ती म्हणते, विनू प्लीज ना बाळा, प्लीज माझ्यावर तू विश्वास ठेव. तेव्हा विनू आता सिंधू आणि मधूकडे पाहतच राहतो. त्यावेळी आता मी काहीही केलेलं नाही आहे असं मधू ओरडून ओरडून आता विनूला सांगण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी विनू आता कोणाचंच ऐकत नाही, तो आता एकदम शांत बसतो आणि मग नंतर तो एकटाच आता तिथून निघून चाललेला असतो. तेव्हा विनू तू कुठे चाललास असं सर्वजण विचारतात, पण आता विनू तोंडातून काहीही शब्द न काढता घरी येऊन अगदी शांतपणे सोफ्यावर बसतो. तो अगदी डिस्टर्ब असतो, त्याला काहीही सुचत नसतं. घरातील सर्वजण आता त्याला मनवण्याचे प्रयत्न करतात. तेव्हा आता विनूला सगळं काही आठवत असतं. विनूला आता पुढे सर्व गोष्टी आठवत असतात की सिंधूने आपल्याला खूप वेळा मदत केली आणि एक आई म्हणून ती अगदी खूप परफेक्ट आहे, कारण दरवेळी तिनेच मला खूप सपोर्ट केलाय आणि तिनेच मला सांभाळलंय. मधूने काय केलं तर फक्त विश्वासघात केला, हे आता त्याला सगळं काही आठवत असतं आणि कशाप्रकारे खोटं बोलून सिंधू आणि त्याचबरोबर राघव म्हणजे माझ्या बाबांविरुद्ध मला भडकवलं आणि मग मी त्यांच्यापासून कायमचा दूर झालो. तरीही मला मिळवण्यासाठी सिंधूने कशाप्रकारे प्रयत्न सुरू ठेवले हे सगळं काही आता विनूला आठवतं आणि मग तो ते आठवतच अगदी शांत होऊन जातो. तर आता तेवढ्यातच सावी, मधू, त्याचबरोबर सिंधू आणि राघव हे सगळेजण येतात. तो आता सगळ्यांकडे पाहतच राहतो, तर सर्वजण देखील त्याच्याकडे पाहत असतात, कारण आता विनू नक्की काय निर्णय घेतो हे कुणाला काही कळतच नसतं. घरातील सर्वजण विनूला विचारण्याचा प्रयत्न करतात, काय झालं बाळा तुला, पण आता विनू काहीही सांगायला तयार नसतो, तो एकदम गप्प होतो. तेव्हा सिंधू आता खूप आशेने विनूकडे पाहत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जेव्हा मधू ही हक्क दाखवण्यासाठी म्हणून विनूकडे जाते तेव्हा विनू हा म्हणतो, मा तू
खूप वाईट आहेस. तेव्हा मधू म्हणते काही नाही विनू, हे बघ मी तुला यांच्या भरोशावर इथे सोडू शकत नाही. तू चल माझ्या घरी आणि तिकडेच आपण दोघे राहूयात. चल इथे अजिबात राहायचं नाही. आता मधू त्याला ओढत ओढतच घेऊन चाललेली असताना लगेच विनू तिचा हात घट्ट पकडून ठेवतो आणि म्हणतो तुला जायचं असेल तर जा, मी अजिबात तुझ्याबरोबर कुठेही येणार नाही. मी माझ्या इथे रिअल आईबाबांबरोबर राहणार आहे. असं म्हणून आता तो तेथेच राहण्याचा निर्णय घेतो. सिंधूला घट्ट मिठी मारतो. तेव्हा सिंधू आता खूपच खुश होते. तर मधूचा मात्र जळफळाट होतो, कारण मधूला आता त्याने स्वीकारलेलंच नसतं आई म्हणून. तर आता मधूचा इगो हर्ट होतो. तेव्हा आता मधू ही रागातच त्याच्याकडे पाहते आणि सिंधूकडेही आता तिच्या मनात बदला घेण्याची भावना पुन्हा एकदा निर्माण होतेच. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.